भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्यामध्ये आहे, जवळपास देखील कोणी या नावाच्या जवळपास नाही आणि त्याच्यामुळे ठाणे जिल्हा पालिकेला आहेच. त्याच्यामुळे महापालिकांच्या बाबतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक निवडून आणणं आणि लोकांचं समर्थन मिळते. सामान्य माणसाचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे हा पक्ष जो आहे तो वाढत जाईल. वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र, वेळ पडेल तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन, परंतु भाजप आता थांबणार नाही. सर, सहभागावरती नारा देण्यासाठी सगळी तयारी सुरू आहे भाजपची की पक्ष फोडाफोडी? नाही, हे तर आमचं संघटन पर्व आहे. या संघटन पर्वामध्ये आम्ही जो येईल त्याला प्रवेश देतो, त्याला पार्टीच्या सगळ्या आमच्या घटनात्मक नियमामध्ये बसवतो आणि त्याच्यावर त्याला काम देतो, त्याला संधी देतो, त्याला मान सन्मान देतो आणि भाजप एक परिवार म्हणून त्याला बरोबर घेतो. ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे अमुक एक करण्याकरताच आम्ही बाबा आता कामाला लागलो आहे असं काही नाही. दर 3 वर्षाने मला एकही पार्टी अशी राहील की दर 3 वर्षाने ज्यांच्या बूथपासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नियुक्त्या होतात, निवडणुकाच होतात, परंतु समन्वयातून त्या निवडणुका होतात आणि प्रत्येकाला जबाबदारी दिली जाते कामाची. सर, नेपाळचा दौरा केला बघा, मला अत्यंत ज्याला म्हणता येईल की माझ्या आयुष्यातला हा मोठा घटना अशी आहे की नेपाळमध्ये तिथल्या लोकांनी पुढे येऊन शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्या संस्थेच्या स्थापनेला मला निमंत्रित केलं, त्या संस्थेचा मला सल्लागार केलं. याच्यापेक्षा काय वेगळा आपल्याला आनंद असू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, देव आहे आणि आमच्या या राजाला त्या ठिकाणी त्याच्या शौर्याचा आणि पराक्रमाची पूजा त्या ठिकाणी स्थापना करून केली जाते आणि त्या ठिकाणी त्यांची जी विचार आहे, महाराजांचा जो विचार आहे तो विचार देखील त्या ठिकाणी ते त्याचा प्रचार प्रसार करणार आहे. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते देशात नाही, देशाच्या बाहेर देखील त्यांचं अतुलनीय अशा प्रकारचं पराक्रम त्या ठिकाणी देखील लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात या माध्यमातून पोचवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू.